विद्यार्थी मित्र हो, निर्देशांक या प्रकरणामध्ये आज आपल्याला निर्देशांकाची रचना याचा अभ्यास करायचा आहे। निर्देशांक काढण्याच्या अनेक विविध पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांचा आधार घेऊन निर्देशांक काढला जातो। जर या पायऱ्या विचारात घेतल्या नाही तर निर्देशांक काढताना अनेक अडचणी येतात। तर या अडचणी येऊ नयेत आणि निर्देशांक काढणे सोपे जावे त्यासाठी या पायऱ्या विचारात घ्याव्या लागतात। तर निर्देशांकाची रचना या पायऱ्यांच्या स्वरूपात आपल्याला पुढीलप्रमाणे अभ्यासता येईल। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे निर्देशांकाचा हेतू किंवा किंमत निर्देशांकाचा हेतू। सुरुवातीला निर्देशांकाची रचना करण्यासाठी निर्देशांकाचा हेतू निश्चित असावा लागतो। म्हणजेच निर्देशांक का काढायचा आहे आणि कशासाठी काढायचा आहे हे आपल्याला माहिती असावं लागतं। आकडेवारी गोळा करण्यापूर्वी आणि आकडेवारीचं मोजमाप करत असताना ते का करावयाचे आहे आणि कशासाठी करावयाचे आहे याची माहिती आपल्याला असावी लागते। म्हणजेच निर्देशांकाचा मूळ हेतू आहे हा हेतू माहीत असणं आवश्यक असते। कारण निर्देशांक हे अनेक विविध प्रकारचे असतात। यामध्ये घाऊक किंमत निर्देशांक, किरकोळ किंमत निर्देशांक, शेती उत्पादन निर्देशांक, औद्योगिक उत्पादन निर्देशांक, आयात निर्यात निर्देशांक अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक काढले जातात। आणि ते का काढायचे आणि कशासाठी काढावयाचे हे जर आपल्याला माहिती असेल तर ते व्यवस्थित काढता येतात। विशिष्ट आर्थिक घटनेसाठी प्रत्येक निर्देशांक उपयुक्त ठरतो। म्हणजेच थोडक्यात निर्देशांक काढत असताना निर्देशांकाचा मूळ हेतू आहे हा जर हेतू माहीत असेल तर आपल्याला निर्देशांक व्यवस्थित काढता येतो। आणि त्यासाठी निर्देशांकाचा प्रकार आणि निर्देशांकाची व्याप्ती हे देखील त्याबरोबर माहीत असणे आवश्यक असते। थोडक्यात निर्देशांक काढण्याची पहिली पायरी म्हणजे निर्देशांक काढण्याचा हेतू हा या ठिकाणी ठरवणं आवश्यक असते। त्यानंतर पुढची पायरी आहे मूळ वर्षाची निवड। विशिष्ट मूळ वर्षाची निवड करणे हे सोपे काम नाही। कारण मूळ वर्षाच्या कालावधीची तुलना चालू वर्षातील सापेक्ष बदलांबरोबर केली जाते। हा कालखंड 1 वर्षाचा, 1 महिन्याचा किंवा 1 दिवसाचा असू शकतो। म्हणजेच मूळ वर्षातील आकडेवारीबरोबर चालू वर्षातील आकडेवारीची तुलना करून एखाद्या विशिष्ट आर्थिक घटकांमध्ये किती बदल झालेले आहेत हे बदल त्या ठिकाणी मोजले जातात आणि त्यासाठी मूळ वर्षाची म्हणजेच आधार वर्षाची निवड करणं आवश्यक ठरते। मूळ वर्षातील किंमत निर्देशांक हा 100 गृहीत धरला जातो आणि त्याबरोबर चालू वर्षाची तुलना करून त्याचं मोजमाप या ठिकाणी केले जाते। मूळ वर्षाची निवड करत असताना हे मूळ वर्ष सर्वसाधारणपणे आर्थिक वर्ष असावे आणि मूळ वर्ष म्हणून निवडणार त्या वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती जसे की दुष्काळ, महापूर, भूकंप यासारखी कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आलेली नसावी। तसेच युद्धजन्य परिस्थिती, मंदी, आणीबाणीची परिस्थिती अशा कोणत्याही प्रकारची मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती उद्भवलेली नसावी। म्हणजेच या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींपासून हे वर्ष मुक्त असावे। तसेच मूळ वर्षाची निवड करत असताना ते फार मागचे वर्ष नसावे, म्हणजे फार लांबचे वर्ष नसावे। कारण फार लांबच्या वर्षाचा किंवा फार मागील वर्षाचा जर आपण मूळ वर्ष म्हणून निवड केली आणि निर्देशांक काढला तर तो निर्देशांक अर्थपूर्ण होत नाही। कारण त्यावरून आपल्याला योग्य निष्कर्ष काढता येत नाही। साधारणतः मूळ वर्षाची निवड करत असताना मागील 3 किंवा 4 वर्षामागील ते मूळ वर्ष असावे आणि असं जर वर्ष आपण निवडलं तर नक्कीच त्या मूळ वर्षाची तुलना करून चालू वर्षामध्ये एखाद्या विशिष्ट आर्थिक घटकामध्ये किती बदल झालेले आहेत ते मोजता येतात, निष्कर्ष काढता येतात आणि ते निष्कर्ष अर्थपूर्ण ठरतात। तर अशा पद्धतीने हे मूळ वर्ष निवडावे लागते। म्हणजे मूळ वर्ष निवडत असताना त्या मूळ वर्षामध्ये कोणत्या प्रकारची नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती उद्भवलेली नसावी। तर असं वर्ष निवडणे म्हणजे खूप कठीण काम असते, परंतु तरी देखील सर्वसाधारण वर्ष विचारात घेऊन ते मूळ वर्ष निवडले जाते आणि त्या मूळ वर्षाचा आधार घेऊन चालू वर्षाबरोबर तुलना करून एखाद्या आर्थिक घटकामध्ये किती परिवर्तन झालेले आहेत त्याचं मोजमाप केले जाते। म्हणजे निर्देशांक काढत असताना दुसरी पायरी म्हणजे मूळ वर्षाची निवड करणे, म्हणजेच आधार वर्षाची निवड करणे ही त्याची दुसरी पायरी ठरते।
त्यानंतर पुढची पायरी आहे वस्तूची निवड. निर्देशांक काढत असताना पुढचा मुद्दा किंवा पुढची पायरी म्हणजे वस्तूची निवड करावी लागते. म्हणजे मूळ वर्षाची निवड करून झाल्यानंतर आपल्याला वस्तूची निवड करावी लागते. निर्देशांकाचा हेतू, व्याप्ती आणि निर्देशांकाचा प्रकार याचा विचार करून प्रातिनिधिक वस्तूंची निवड केली जाते की या वस्तू सर्वसाधारणपणे सर्व लोक उपभोगत असतील अशा त्या वस्तू असाव्या लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्या प्रमाणित वस्तू असाव्या लागतात. तर प्रमाणित वस्तू म्हणजे काय? प्रमाणित वस्तू म्हणजे समान मूलभूत वैशिष्ट्य असणाऱ्या एकाच प्रकारच्या वस्तू. समान मूलभूत वैशिष्ट्य असणाऱ्या एकाच प्रकारच्या वस्तू त्याला प्रमाणित वस्तू म्हटल्या जातात की जेणेकरून या वस्तू सर्व लोक त्या उपभोगत असतील आणि दर्जेदार असतील. तर अशा दर्जेदार वस्तूंची निवड या ठिकाणी निर्देशांक काढत असताना करावी लागते. उदाहरणार्थ किंमत निर्देशांक काढत असताना सर्व वस्तूंचा निर्देशांक काढत असताना समावेश करणे शक्य नसते. म्हणजे एकाच वेळी आपल्याला उपभोगात असणाऱ्या सर्व वस्तू निर्देशांक काढत असताना विचारात घेता येत नाही किंवा घेणं अशक्य असते. त्यासाठी निवडल्या जाणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत या वस्तूंनी लोकांच्या अभिरुची, सवयी, चालीरीती यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या वस्तू असल्या पाहिजेत. याशिवाय चांगले परिणाम देण्यासाठी केवळ प्रमाणित वस्तूंचाच समावेश केला पाहिजे. प्रमाणित वस्तू म्हणजे काय? तर समान मूलभूत वैशिष्ट्य असणाऱ्या एकाच प्रकारच्या वस्तू ज्याला आपण प्रमाणित वस्तू म्हणतो आणि त्या वस्तू दर्जेदार असल्या पाहिजेत की त्या वस्तूंचा उपभोग सर्व लोकांनी घेणं अपेक्षित आहे आणि त्यातून त्यांच्या गरजा पूर्ण होणं अपेक्षित. अशा वस्तूंची निवड या ठिकाणी निर्देशांक काढत असताना करावी लागते. म्हणजेच निर्देशांक काढत असताना वस्तूची निवड करणे हा देखील एक पायरी किंवा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर पुढची पायरी किंवा पुढचा मुद्दा आहे वस्तूच्या किमतींची निवड. तर वस्तूची निवड केल्यानंतर वस्तूंच्या किमतींची निवड करावी लागते. त्याशिवाय निर्देशांक काढणं शक्य नसते. निवडलेल्या वस्तूंच्या किमती एकाच बाजारात, दुकान परंतवे, स्थान परंतवे बदलण्याची शक्यता असते आणि म्हणूनच किमतीचे दरपत्रक निपक्षपातीपणे चांगल्या दुकानातून मिळवणे योग्य असते. म्हणजे निर्देशांक काढत असताना ज्या आपण वस्तूंची निवड केलेली आहे त्या वस्तूंच्या किमती मिळवाव्या लागतात आणि या वस्तूंच्या किमती दुकानामध्ये, ठिकाणामध्ये, शहरामध्ये आणि वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये निरनिराळ्या असे आढळून येतात. आणि अशा प्रसंगी आपल्याला वस्तूची निवड करणे हे तेवढं सोपं काम नसते आणि त्यासाठी मग आपल्याला दुकानातून एखाद्या विशिष्ट दुकानातून की ज्या ठिकाणी स्थिर किमती असतील आणि योग्य दर असेल अशा दुकानांची निवड करावी लागते किंवा बाजारपेठांची निवड करावी लागते. दुकानदार व्यक्तींची निवड करून त्या निपक्षपातीपणे वस्तूंच्या किमती मिळवाव्या लागतात की जेणेकरून काढलेला निर्देशांक हा योग्य ठरेल आणि त्यातून योग्य असे निष्कर्ष आपल्याला काढता येतात. अचूकता राखण्यासाठी प्रातिनिधिक स्थळे व व्यक्तींची निवड करणे गरजेचे असते. म्हणजेच आपल्याला योग्य असा निर्देशांक काढण्यासाठी प्रातिनिधिक स्थळे की सर्व आपण ज्या वस्तूंच्या किमती मिळवणार आहोत त्या मिळवत असताना एखाद्या विशिष्ट बाजारपेठेतून की त्या ठिकाणी वस्तूंची किंमत साधारणतः स्थिर असेल, फार मोठे चढ उतार त्या किमतीमध्ये होत नसतील अशा बाजारपेठेचा किंवा स्थलाचा विचार करावा लागतो आणि त्या दुकानदाराचा विचार करावा लागतो की जेणेकरून आपल्याला निपक्षपाती अशा वस्तूंच्या किमती मिळतील आणि त्या किमतींच्या आधारे आपल्याला निर्देशांक या ठिकाणी काढून त्यावरून योग्य असे निष्कर्ष काढता येतील. तर अशा पद्धतीने निर्देशांक काढत असताना वस्तूची निवड केल्यानंतर पुढची पायरी ती म्हणजे वस्तूंच्या किमतींची निवड करणे ही देखील पायरी त्यामध्ये महत्त्वाची ठरते. त्यानंतर पुढची पायरी आहे योग्य सरासरीची निवड. निर्देशांका जर आपण विचार केला तर निर्देशांक हा विशिष्ट सरासरीचा प्रकार आहे असं म्हटले जाते आणि निर्देशांकाची रचना करण्यासाठी अंकगणितीय मध्य याचा उपयोग सर्रास केला जातो. कारण तुलनात्मकदृष्ट्या अंकगणितीय मध्य काढणे सोपे जाते किंवा त्याचं मोजमाप करणे शक्य आहे. म्हणून निर्देशांक काढत असताना अंकगणितीय मध्य या साधनाचा जास्त करून उपयोग केला जातो. म्हणजे एकंदरीत निर्देशांक काढत असताना आपल्याला योग्य सरासरीची निवड करणे हा देखील मुद्दा किंवा ही देखील पायरी त्यामध्ये महत्त्वाची ठरते. त्यानंतर पुढची पायरी आहे योग्य भाराची निवड करणे.
निर्देशांकाच्या निर्मितीत वेगवेगळ्या वस्तूंच्या भारांना विशेष महत्त्व आहे. आणि निर्देशांक काढत असताना अनेक वस्तू असतात आणि या वस्तूंचा उपभोग लोक घेत असतात. मात्र या वस्तूंना योग्य भार देणं आवश्यक असते. म्हणजे कोणत्या वस्तू जास्त महत्त्वाच्या आहेत, कोणत्या वस्तू कमी महत्त्वाच्या आहेत यांचा विचार करावा लागतो. आणि कोणत्या वस्तू प्रमाणित आहेत किंवा कोणत्या वस्तू जास्तीत जास्त लोकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या आहेत, या सर्वांचा विचार करून त्या वस्तूंना भार दिला जातो. आणि म्हणून निर्देशांक काढताना निर्देशांकामध्ये वस्तूंच्या भारांना विशेष महत्त्व आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येते. हा भारांश देत असताना हा भारांश दोन प्रकारे असतो. एक म्हणजे संख्यात्मक भारांश किंवा संख्यात्मक भार आणि मूल्यात्मक भार असे दोन प्रकारचे भार या ठिकाणी दिले जातात. सर्व वस्तूंना समान महत्त्व असल्यामुळे विशिष्ट भाराने अधिक चांगले परिमाण मिळू शकतात. म्हणजे सर्व वस्तूंना समान महत्त्व नसतं आणि समान महत्त्व नसल्यामुळेच या वस्तूंना भार देणे आवश्यक ठरते. हा भार संख्यात्मक स्वरूपात दिला जात असेल किंवा मूल्यात्मक स्वरूपात दिला जात असेल आणि हा भार देऊन त्यांचं एक समानता त्यामध्ये आणली जाते आणि एक समानता आणून तो निर्देशांक काढला जातो की जेणेकरून तो योग्य असं मापन करू शकतो किंवा त्यावरून योग्य आपल्याला निष्कर्ष काढता येतात. म्हणजेच वस्तूंच्या किमतींची निवड केल्यानंतर योग्य अशा भाराची निवड करणे हे देखील निर्देशांक काढत असताना एक महत्त्वाची पायरी ठरते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे योग्य सूत्रांची निवड. निर्देशांकाची रचना करण्यासाठी अनेक सूत्रांचा वापर केला जातो. यामध्ये साधा समूह निर्देशांक, भार समूह निर्देशांक इत्यादी सूत्रांचा किंवा निर्देशांकाचा उपयोग केला जातो. आणि यासाठी योग्य सूत्राची निवड करणे आवश्यक ठरते. तर योग्य सूत्राची निवड करत असताना निर्देशांकाचा हेतू, त्याची व्याप्ती, निर्देशांकाचा प्रकार कसा आहे यावरून योग्य अशा सूत्राची निवड करणे आवश्यक ठरते. आणि सूत्राची निवड करत असताना निर्देशांकाचा हेतू आणि उपलब्ध आकडेवारी याचा देखील विचार करावा लागतो आणि याचा विचार करून योग्य असं सूत्र निवडावं लागतं आणि त्यावर आधारित निर्देशांक काढावा लागतो. उदाहरणार्थ समजा आपल्याला किंमत निर्देशांक काढायचा असेल तर किंमत निर्देशांक काढत असताना त्याचा हेतू, किंमत निर्देशांक आपल्याला का काढायचा आहे त्याचा हेतू आणि त्याची उपलब्ध झालेली आकडेवारी यानुसार साधा समूह निर्देशांक याचा वापर करावा की भार समूह निर्देशांक याचा वापर करावा याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. तशाच पद्धतीने समजा आपल्याला आयात निर्यात निर्देशांक काढायचा असेल तर हा आयात निर्यात निर्देशांक काढत असताना देखील कोणत्या प्रकारचं सूत्र वापरावं ते या ठिकाणी ठरवावं लागतं. म्हणजेच निर्देशांक काढत असताना योग्य असं सूत्र वापरून तो निर्देशांक काढावा लागतो. अन्यथा निर्देशांक काढत असताना जर आपण योग्य सूत्राची निवड केली नाही तर निर्देशांक चुकू शकतो आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष देखील चुकण्याची शक्यता असते. आणि म्हणून निर्देशांकाच्या रचनेमध्ये योग्य सूत्राची निवड करणे ही देखील पायरी त्यामध्ये महत्त्वाची ठरते. तर अशा पद्धतीने निर्देशांकाची रचना करत असताना या विविध पायऱ्यांचा विचार करावा लागतो आणि या सर्व पायऱ्यांचा विचार करून निर्देशांक काढावा लागतो. आणि या सर्व पायऱ्यांचा जर आपण विचार करून निर्देशांक काढला तर तो अचूक निर्देशांक ठरतो आणि अचूक असल्यामुळे त्यावरून निष्कर्ष देखील अचूकपणे या ठिकाणी काढता येतात. तर अशा पद्धतीने आज आपण निर्देशांकाची रचना किंवा निर्देशांक तयार करण्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत यांचा अभ्यास आपण केलेला आहे.